तो आला, तो लढला, त्याने जिंकून घेतलं सारं, असंच म्हणावं लागेल. सामना अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचा नव्हे तर अफगाणिस्तान विरुद्ध मॅक्सवेल असाच वाटायला लागला होता. शेवटी मॅक्सवेलच्या वादळापुढे अफगाणिस्तानच्या स्वप्नांचा चुराडा झाला. एक पाय जखमी आणि धड नीट पळताही येत नव्हते. वेदनेने विवळत होता, पण मॅक्सवेल थांबला नाही. संघाच्या विजयासाठी खंबीरपणे उभा राहिला. मॅक्सवेलच्या या जिगरबाज खेळीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. दरम्यान अफगाणिस्तानचं गणित नक्की कुठं चुकलं याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अक्षय, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलिया समोर जिंकण्यासाठी 292 धावांचे आव्हान ठेवले होते. यानंतर एक वेळ ऑस्ट्रेलियाची अवस्था 91 धावांवर 7 बाद अशी झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना गमावला असेच वाटत होते. मात्र नियतीलाही मान्य नव्हते. खऱ्या अर्थाने या सामन्याचा फारसा चर्चित नसलेला नायक अर्थात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स फलंदाजीसाठी आला. संघ संकटात असताना त्याने शेवटपर्यंत मॅक्सवेलची साथ सोडली नाही. या दोघांनी 202 धावांची भागीदारी केली. यात कमिन्सने 68 चेंडूत 12 धावांचे योगदान दिले. कमिन्सने केलेल्या धावा जरी कमी असल्या तरी संघाची गरज ओळखून त्याने मॅक्सवेलला दिलेली साथ संघाला विजयाकडे घेऊन जाणारी होती. अन्यथा हे चित्र वेगळेच दिसले असते. तर दुसरीकडे एकट्या ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 201 धावा तडकावल्या. मॅक्सवेलच्या तुफानापुढे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना उत्तर सापडलेच नाही. मॅक्सवेलने मुंबईतील वानखेडे येथे द्विशतक झळकावून इतिहास रचला. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलने सर्वात मोठी खेळी केली. विशेष म्हणजे जवळपास हरलेला सामना त्याने ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. मॅक्सवेलने 21 चौकार आणि 10 षटकारांचा पाऊस पाडला. एक पाय जखमी असतानाही त्याने ही कामगिरी करून दाखवली. या विजयासह मॅक्सवेलने अनेक विक्रमांना गवसणी घातली. भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांचा एकदिवसीय क्रिकेटमधील मोठा विक्रमही त्याने मोडीत काढला. विश्वचषक स्पर्धेत द्विशतक झळकावणारा तो जगातील तिसरा फलंदाज बनला. याआधी न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल या 2 फलंदाजांच्या नावावर हा विक्रम आहे. त्यानंतर मॅक्सवेल हा तिसरा फलंदाज बनला. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलला नशिबाची देखील खंबीर साथ लाभली. मॅक्सवेल 33 धावांवर खेळत असताना नूर अहमदच्या चेंडूवर मुजीब रहमानने त्याचा झेल सोडला. यानंतर हंपारने ग्लेन मॅक्सवेलला पायचीत दिली, पण नशिबाने मॅक्सवेलला साथ दिली. रिव्ह्यू मध्ये तो नाबाद असल्याचे दिसून आले. यानंतर नूर अहमदच्या चेंडूवर मुजीब रहमानने सोडलेला झेल अफगाणिस्तानला चांगलाच महागात पडला. कदाचित हा झेल पकडला असता तर सामन्याचे चित्र वेगळेच असते. अफगाणिस्तानला हा कॅच पुढील 4 वर्ष तरी विसरता येणार नाही. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही असंच म्हटलं जातं. याची प्रचिती क्रिकेट चाहत्यांना अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाली. आता कुठं वर्ल्ड कप सुरू झाल्यासारखं वाटतंय अशा भावना सोशल मीडियावर उमटत आहेत. या दोन्ही संघांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शिवाय ताज्या बातम्या आणि माहितीपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा लेट्स अप मराठी.